नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. 2019ला आपलं मुख्यमंत्रीपद सोडून वर्षा बंगल्यातून बॅग घेऊन बाहेर पडलेले उद्धव ठाकरे आणि त्यानंतर मातोश्रीवर येऊन आपल्या हातात माईक घेऊन शिंदेंना कोसणारे, फडणवीसांना काय काय बोलणारे किंवा ते राऊत असतील, ही सगळी लोक किंवा या सगळ्या गोष्टी घडताना म्हणजे जे उद्धव ठाकरे आत्ताच्या निवडणुकीमध्ये फडणवीसांना अगदी टरबुजान काय काय बोलत होते. नाही, टरबुजाचं काय करायचं तुम्हाला माहिती आहे? अरे पण टरबूज असताना ते उन्हाळ्यात कामी तरी येतं. हे दुष्काळात 13वा महिना आहे आणि हे टरबूज नाहीच आहे. ते दिवाळीमध्ये काय चिरडता तुम्ही? चिराट. मग आले तेव्हा टरबूज होते, आता पाव उपमुख्यमंत्री झालेत की नाही चिराट? मग होता केवढा, झाला केवढा. तेच उद्धव ठाकरे यावेळेचा विधानसभेचा निकाल पाहिल्यानंतर बघितल्यानंतर आज देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला जाताना आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे सगळे अचंबित झाले, सगळे शॉक झाले की असं कसं काय होऊ शकतं. जेव्हा 2019ला उद्धव ठाकरे बाहेर पडल्यानंतर जेव्हा त्यांनी काँग्रेस म्हणजे आपले बाहेर पडले म्हणजे सगळ्या गोष्टी सोडून जेव्हा काँग्रेससोबत ते गेल्यानंतर शिंदे वगैरे फुटली, ती गोष्ट वेगळी त्यांची सरकार आल्यानंतर. पण इकडं आल्यानंतर त्यांना असं वाटू लागलं की आपण भाजपापेक्षाही इथं मोठ्या प्रमाणामध्ये वाढू, मोठे होऊ, आपली ताकद वाढेल असं वाटणाऱ्या उद्धव ठाकरेंचा फुगा या विधानसभेला फुटला. मागच्या लोकसभेला जे काही त्यांना यश मिळालं, ज्या काही गोष्टी मराठा समाजाच्या जोरावरती, मुस्लिमांच्या जोरावरती आणि खास करून या लोकसभेला काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनी लावलेल्या ताकदीच्या जीवावरती उद्धव ठाकरेंनी जे काही यश मिळवलं, त्या यशामध्ये त्या सगळ्या गोष्टी आनंदामध्ये ते एवढे मला असं वाटतं काय बोलतात त्याला, त्यांचा आनंद त्यांच्यामध्ये मावेनासा झाला. अशा उद्धव ठाकरेंना या विधानसभेला मोठा झटका बसला. त्यांना कळून चुकलं की बाबा आपल्याला जे काही मतदान झालं लोकसभेला ते आपलं नव्हतं. एकतर ते मुस्लिमांचं होतं, एकतर ते मोदींना पाडण्यासाठी झालेलं होतं, नाहीतर दुसरं डाव्या विचारसरणीचं होतं, काँग्रेसचं होतं, शरद पवारांचं होतं. आपलं मतदान हे आपल्याला फार थोडक्या प्रमाणात झालं आणि जे शिवसेनेचं मूळ मतदान होतं, जे ठाकरे घराण्याकडं होतं, ते सगळं मतदान आपल्याला फुटून गेले किंवा निघून गेले. या सगळ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या उद्धव ठाकरेंना समजून गेलं. या सगळ्या गोष्टी होत असताना जे उद्धव ठाकरे अगदी उग्र भूमिका घेत होते या सगळ्यांच्या विरोधामध्ये फडणवीस आणि शिंदेंच्या, ते उद्धव ठाकरे इतके नमलेत की आज त्यांनी सरळ सांगून दिलं की भाजपाने नेहरूंवरती बोलणं सोडा आणि काँग्रेसनं सावरकरांवरती बोलणं सोडा. काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष असो, यांनी आता सावरकर आणि भाजपने सुद्धा नेहरू बोलणं सोडलं पाहिजे. हा बदल म्हणावा की खरोखरच काही ती सूचक वक्तव्य भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची उद्धव ठाकरेंची. पाहूया सगळ्या गोष्टी. म्हणजे जे उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत जवळ असणारे, खास करून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची बाळासाहेबांच्या काळापासून चालत आलेली युती, त्याच्यामध्ये कुठला युती धर्म असल्यामुळे कोणती गोष्ट अशी भांडणाची किंवा दुश्मनीची नव्हतीच. पण जे काही 2019ला मुख्यमंत्रीपदाच्या या सगळ्या गोष्टींवरून झालं तिथं सगळ्या फाटाफुट्या आपण पाहिल्या. ज्या काही लोकांमुळे म्हणून शिवसेनेला भारतीय जनता पार्टीसोबतचा युती धर्म तोडून काही लोकांमुळे म्हणून इकडे यावं लागलं, त्याच लोकांनी आता पुन्हा घात केला आहे का किंवा त्याच लोकांमुळे आपण चुकलो आहे का असं मनोमनी उद्धव ठाकरेंना वाटतंय. कारण ज्या प्रकारच्या त्यांच्या भूमिका या निवडणुकीनंतर बदलल्या, कारण त्यांना समजून गेलं त्यांना की आपण जे काही केलं आहे किंवा आपण जे काही ताकद समजतोय ना, ते ताकद नाही, ते मृगजळ आहे. त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा हिंदुत्वावर यायला सगळ्या गोष्टी केल्या. काल दादरमध्ये ते हनुमान मंदिरासाठी अगदी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे जाऊन तिथं आरती वगैरे करतात. त्याच्या आधी बांगलादेशींच्या जो काय अन्याय होत होता त्याच्यावरून त्यांनी आवाज उठवायचा प्रयत्न केला आणि त्यातून पुन्हा मी बाबा हिंदुत्वाविषयी बोलेन किंवा हे करेन अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या. तेच उद्धव ठाकरे वक्फ बोर्डाच्या अगदी त्या सगळ्या गोष्टीच्या, ते काही सुधारणा विधेयक येते त्याच्या विरोधात बोलत होते की वक्फ बोर्ड रद्द केलात, हात लावला तर लक्षात ठेवा. हेच उद्धव ठाकरे विशाळगडावरती जे काही गडकिल्ल्यांवरती आक्रमण झाले त्याच्या विरोधात होते किंवा त्या सगळ्या गोष्टींना ते दाबत होते. तेच उद्धव ठाकरे अचानकपणे काय बदलतात, कशासाठी बदलतात? त्यांना समोर कळालं की आपण जी काही चूक केली आहे ती सगळ्यात मोठी चूक होती आणि याचा त्यांना पश्चाताप होतोय का, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्या प्रकारे त्यांनी शरद पवारांवरती प्रत्येक पावली विश्वास ठेवत गेले, त्याच शरद पवारांचा पक्ष फुटला, त्याच काँग्रेसला कुठली ताकद आजमावता येईना.
म्हणजे त्यांचे दिग्गज या निवडणुकीमध्ये पडले, त्याच उद्धव ठाकरेंना समजेना की ज्यांच्या सोबत म्हणून आपण आलो तीच माणसं आता सगळी डगमगायला लागलेत. मग आपल्याला नवीन मार्ग स्वीकारायचा तर तो कोणता स्वीकारायचा? तर पुन्हा भारतीय जनता पार्टीत जायचं का? हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आता निश्चित पडला असणार आहे. कारण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हे भारतीय जनता पार्टी किंवा हे महायुतीचं सरकार अजून एकदा भक्कमपणे उभं राहिलं तर मग आपण कुठे काय उभे राहतो किंवा या सगळ्या दरम्यान या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आपला नक्की भूमिका नक्की काय, या सगळ्या भूमिका आता ते शोधायला लागलेत. म्हणून ते पुन्हा युटर्न मारून इकडे येतात. म्हणजे जो काही हिंदुत्वाचा नारा देत आहेत ना उद्धव ठाकरे, हा हिंदुत्वाचा नारा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला परवडणारा नाही आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं सरळ या सगळ्या गोष्टी त्यांना परवडणार किंवा नाही परवडल्या त्यांना तर उद्धव ठाकरेंना ते बाजूला करतील, कारण त्यांना त्यांचं नुकसान करून घ्यायचं नाही. मग अशा वेळेला उद्धव ठाकरेंना जर बाजूला केलं किंवा अशी वेळ आली की उद्धव ठाकरेंना बाजूला व्हायची वेळ आली तर मग काय करता येईल? मग राज ठाकरेंसोबत जाता येईल. पण राज ठाकरेंसोबत जायचं तर त्यांच्याजवळ आज कोणताही उमेदवार किंवा त्यांचा कोणीही आमदार निवडून आलेला नाही आहे. आणि वैयक्तिक स्वतः भावाभावांची भांडणं जी अगदी म्हणजे त्याच्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरे बाहेर पडले. तो सगळा इतिहास पाहता किंवा त्या सगळ्या गोष्टी पाहता पुन्हा हे दोघं एकत्र येणं हे त्यांच्यासाठीही राज ठाकरेंसाठी मला असं वाटतं फायद्याचं नसेल आणि स्वतः उद्धव ठाकरे त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेणार नाही आहेत. मग त्या अशा वेळेला कोणता पक्ष अनुकूल असेल तर तो पुन्हा भाजप असेल. पण शिंदे त्यांच्या सोबत आहेत. शिंदेंच्या बरोबरीला जाणं किंवा शिंदेंसोबत बसणं हे देखील उद्धव ठाकरेंना कुठेतरी पटणार नाही, कारण ते अत्यंत दुश्मन आहेत एकमेकांचे. आणि शिंदे या गोष्टी सगळ्या सहन करणार नाहीत. या वेळेला तरी शिंदे सरळ त्यांना नाकारून टाकतील. पण कुठेतरी आता आपण हिंदुत्वाच्या वाटेवरती चाललो किंवा आपल्याला हिंदुत्व हवं आहे किंवा बाबा माफ करा मला, माझी चुकी झाली, मी गेलो त्यांच्यासोबत, या हिरव्या झेंड्यांमध्ये लपेटलो गेलो, यांच्या विचारांना हे केलं, अल्लाहू अकबरचे नारे लावले मी, वक्फ बोर्डाला विरोध केला मी, किंवा सगळ्या गोष्टी मी त्यांच्या सहन केल्या, माफ करा मला हिंदूंनो, अशा काहीशा गोष्टी उद्धव ठाकरेंना आता मनोमनी वाटू लागलेत. त्याला आपण चुकलो, उगाच ही चुकी केली. आपण भारतीय जनता पार्टीसोबत राहिला असतो तर आज आपण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत बसलो असतो, हे त्यांना मनोमन वाटते. आणि हे सगळं घडवून आणणारे त्यांच्या पक्षातली काही लोक, त्यांच्या पक्षातली किंवा रोज सकाळी येऊन बोलणारे संजय राऊत हे तर कारणीभूत नाही आहेत ना. म्हणजे नक्की चाललंय काय आता या सगळ्या गोष्टी किंवा या सगळे हे युटर्न जे आहेत हे करण्यासाठी किंवा हे सगळं जे काही रामायण घडलं त्यातून नुकसान झालं कुणाचं? बाळासाहेबांच्या शिवसेनेचं. नुकसान कोणाचं झालं? बाळासाहेबांच्या शिवसेनेचं. आज ठाकरेंच्या हातातून मला असं वाटतं सगळ्या गोष्टी गेल्या. आज लोकांचा विश्वास उद्धव ठाकरेंच्या याच्यावरून उडाला आहे. तर आता ते जरी पुन्हा हिंदुत्वाकडे आले ना तरी यांच्या या महायुतीकडे अजेंडा आहे त्यांना सगळ्या गोष्टी उघड पाडण्याचा. बघा हा माणूस पुन्हा मतांसाठी याच्यासाठी आला कारण त्याला कळलं की तिकडे काय आपलं थारा लागत नाही. त्याच्यामुळे आता भारतीय जनता पार्टीत जरी पुन्हा जायचं झालं तरी सगळी दारं बडं उद्धव ठाकरेंनी आधीच ठेवलेली आहेत. त्याच्यामुळे कोणतं दार खुलतंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण येणाऱ्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना जर टिकायचं असेल ना तर त्यांना हिंदुत्वाचीच वाट धरावी लागेल. इकडं बाकी यांची डाळ कुठं शिजणार नाही आहे. हे यांना फक्त वापरून घेतील आणि सोडून देतील. आणि अगदीच जर कट्टरपंथी व्हायचं डाव्या विचारसरणीचं तर मग सगळ्या गोष्टी सोडून त्यांना तिकडेच जावं लागेल, म्हणजे हिरवंच व्हावं लागेल. जसे हे काँग्रेस आणि बाकीचे आहेत ते जर करायचं झालं तर मग बाळासाहेबांचा पूर्ण म्हणजे बाळासाहेबच, त्याच्या पुढं कुठला ठाकरेच नाही. म्हणजे शिवसेनेमध्ये ते राज ठाकरे आहेत निश्चित, पण शिवसेनेमध्ये कुठला ठाकरेच उरणार नाही. अशा भूमिका सगळ्या होतील आणि त्या उद्धव ठाकरेंना नको असतील किंवा त्या त्यांना परवडणाऱ्या देखील नसतील. त्याच्यामुळं आता त्यांच्या नक्की काय गोष्टी चालू आहेत, ते देवेंद्र फडणवीसांना भेटतायत, काय सगळ्या गोष्टी करतायत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते भारतीय जनता पार्टीत जातील का नाही जातील, तुम्हाला काय वाटतं सगळ्या राजकारणाबद्दल मला आवर्जून कळवा.